नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। नियमित टैक्स भुगतान और बकाया टैक्स वसूली के लिए नांदेड़ मनपा ने टैक्स धारकों पर छूट योजनाओं की बरसात की है। हालांकि नांदेड़ में आए दिन येलो अलर्ट, रेड अलर्ट अनुमान जारी किए जा रहे हैं। 2-4 दिन में एक बार कुछ ही देर सही मगर मूसलाधार वर्षा हो रही है। ऐसे में मनपा की टैक्स कलेक्ट करने वाली छूट योजनाएं मानसून धमाका ही मानी जा रही है। वर्ष 2024-25 के नियमित और बकाया टैक्स आने वाली 30 जून तक अगर भुगतान किए जाते हैं तो सभी टैक्स धारकों को इस पर 5% की छूट मनपा ने घोषित की है। महिलाएं, दिव्यांग, स्वतंत्रता सेनानी या उनका परिवार, पूर्व सैनिक आदि प्रॉपर्टी धारकों पर छूट की बरसात की गई है। इसके अलावा जल पुनर्भरण, सौर ऊर्जा को इस्तेमाल करने वाले और खुद के इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन से अन्य वाहन धारकों के लिए वाहन चार्जिंग की सुविधा उपलब्ध करवाने वालों को भी नांदेड़ मनपा द्वारा प्रॉपर्टी टैक्स भुगतान पर छूट मिलेगी। उल्लेखनीय है कि बकाया टैक्स वसूली के लिए मनपा ने बकाये के साथ चालू वर्ष का प्रॉपर्टी और पानी टैक्स भुगतान करने वालों को शास्ति की 60% रकम माफ की है। इन सभी योजनाओं का लाभ उठाने की अपील करते हुए मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से बारिश के बूंदों की तरह छूट योजनाएं बताई है। महानगरपालिकेचे जे वार्षिक कर आहेत, मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर, याचे बिल आपण सर्व नागरिकांना हार्ड कॉपीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच सर्व नागरिकांना SMS द्वारेही याबाबत अवगत करण्यात आलेला आहे। जून महिन्यापर्यंत ॲडव्हान्स टॅक्स जर लोकांनी भरत असतील तर त्यासाठी महापालिकेने प्रोत्साहनपर काही योजना केलेल्या आहेत। त्यामध्ये 30 जूनपर्यंत जर नागरिकांनी मालमत्ता कर भरला तर त्यामध्ये 5% सवलत त्यांना मिळणार आहे। त्यासोबतच हा जर टॅक्स त्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरला तर त्याचेही 5% एक्स्ट्रा अशा पद्धतीने सवलत दिली जाणार आहे। त्यासोबतच जर थकबाकीदार असतील तर थकबाकीवरती जी शास्ती महापालिकेची लागते तर ती शास्तीमध्येही 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यानंतर 60% सवलत ही आपण उपलब्ध करून दिलेली आहे। त्यासोबतच आपली जर मालमत्ता घरातील महिलेच्या नावावरती असेल, राहती मालमत्ता, तर त्या ठिकाणी 10% सवलत देण्यात आलेली आहे। त्यासोबत आपल्या घरामध्ये जर कोणी दिव्यांग व्यक्ती असेल तर तसा अर्ज करून स्वतंत्र 10%ची सवलतही आपल्याला मिळू शकते। त्यासोबतच महापालिकेच्या ज्या नियमित स्कीम्स आहेत जेणेकरून पर्यावरणाची रक्षा होईल, पर्यावरण संवर्धन होईल, यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा प्रकल्प अशा पद्धतीच्या जर फॅसिलिटीज आपल्या घरी असतील तर त्या आपल्याला 3 वर्षापर्यंत प्रत्येकी 5% प्रमाणे सवलत मिळू शकेल। त्यासोबतच आपल्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल आणि चार्जिंगची फॅसिलिटी असेल तर त्यासाठी सुद्धा अतिरिक्त 2% सवलत दिली जाईल। त्यासोबतच स्वातंत्र्य सैनिक जर आपण असाल किंवा माजी सैनिक असाल तर त्यामध्येही सामान्य करामध्ये सवलत दिली जात आहे। अशा पद्धतीने नागरिकांनी वेळेत आपला टॅक्स भरावा यासाठी प्रोत्साहनपर योजना तसेच काही घटकांसाठी विशेष योजना महापालिकेमार्फत आपण राबवत आहोत। या सर्व योजनांचा आपण नागरिकांनी उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि आपले सगळे जे कर आहेत, पाणीपट्टी असो किंवा मालमत्ता कर, हा वेळेत भरून महापालिकेला सहकार्य करावं।